नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 14 जानेवारी। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर कोणत्या ठिकाणी आपल्याला थंडी बघायला भेटणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतो की नाशिक या ठिकाणी सकाळच्या सुमारास वातावरण थोडंसं ढगाळ आणि दाट शक्यता आहे। नाशिक, घोटी, अकोले, जुन्नर तसेच श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी सकाळच्या सुमारास वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो। मालेगाव, पारोळा, धुळे, साक्री, नंदुरबार, नवापूर, शिरपूर, सेंदुवा या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। जळगाव तसेच सोयगाव, बुऱ्हाणपूर, खामगाव तसेच भोकरदन, चाळीसगाव, चिखली या ठिकाणी वातावरण मात्र दुपार सुमारास म्हणजे 11 सुमारास ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर अकोला, अमरावती, रिसोड, पुसद या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो। लोणार या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। वाशिम, पुसद, उमरखेड, नांदेड, भोकर, परभणी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर माझगाव, सेलू तसेच पैठण, जालना या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। अहिल्यानगर, जामखेड, बीड, माजलगाव, परळी, अहमदापूर, उदगीर, लातूर, कलाम या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तसेच नांदेड, अहमदापूर, उदगीर, लातूर, बिदर तसेच नलदुर्ग, धाराशिव या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला 11 सुमारास पडण्याची दाट शक्यता दिसत आहे। पुणे, लवासा, महाड, भोर, सातारा, चिपळूण, कराड या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील। तर बार्शी, सोलापूर, विजयपूर या ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। मुंबई, वापी तसेच दापोली, रत्नागिरी, पणजी, कोकण भाग या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहील। तर काही ठिकाणी आपल्याला हलकेसे वारेसुद्धा वाहताना त्या ठिकाणी दिसणार आहे। पुणे, सातारा, कोल्हापूर, बेलगाव, बागलकोट, विजयपूर, सोलापूर, कलबुर्गी, तांडूर, बिदर, लातूर या ठिकाणी मात्र 11 सुमारास आपल्याला वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। आपण 3च्या सुमारास जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की संभाजीनगर तसेच रिसोड, पुसद, आदिलाबाद, नांदेड, निजामाबाद, लातूर, बार्शी, पुणे या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ राहील। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। अहिल्यानगर, श्रीरामपूर, वैजापूर, संभाजीनगर, जालना तसेच माझगाव, बीड, परळी, अहमदापूर, कलाम या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील। तर खेड, जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। जव्हार, मुरबाड या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। मालेगाव, मनमाड, धुळे, परोळा, जळगाव तसेच बुधवड, खामगाव, अकोला, कर्जाना, लेट या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे। तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। आपण संध्याकाळी 6, 7, 8च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होत आहे। तुम्ही बघू शकता की नांदेड, आदिलाबाद, रिसोड, पुसद, बीड, बार्शी, लातूर, निजामाबाद, सिद्धपेठ, बिदर या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ राहील। तर कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, दापोली, रत्नागिरी या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। संभाजीनगर, नाशिक, मालेगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहील। तर त्या ठिकाणी हलकी स्वरूपाचा आपल्याला थंडीसुद्धा जाणवण्याची दाट शक्यता आहे। सुरत, नंदुरबार, जळगाव, इंदोर, भोपाळ, जबलपूर, रायपूर, रायगड, उरगेल, नागपूर, अमरावती या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। रिसोड, पुसद, नांदेड, बीड या ठिकाणी मात्र ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे वातावरण। आपण रात्रीच्या सुमारास 11च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की सोलापूर, कलबुर्गी, बिदर, रायचूर, विजयपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलकासा स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्या त्या ठिकाणी दिसत आहे। निजामाबाद, सिद्धपेठ, रामगुंडम, नांदेड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील। तर आदिलाबाद, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर हा पाऊस किरकोळ ठिकाणी आपल्याला पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। पावसाच्या सरी त्या ठिकाणी ते पडू शकतात। जोरदार पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही। मात्र वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला आज दिवसभराच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे। आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक अपडेट घेऊन येणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।